ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुभागुंसस्तनूभिर्विषेमहि देवहितं जगायो स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः। परीक्षलोकान् कर्मोचितान् ब्राह्मणे निर्वेदमायान् नास्ति कृतकृतेन तद्विज्ञानार्थं सगुरुमेवाभिगच्छेत् समित्पानीं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्। या श्रुत्योक्तीप्रमाणे भगवान श्री ज्ञानोबरायांच्या असीम कृपेने सर्व साधू संतांच्या परम कृपेने परम पूज्य परमादरणीय वैकुंठवासी सद्गुरु रामकृष्ण महाराज जी काळे गुरुजी, परम पूज्य परमादरणीय सद्गुरु बंसी बाबा आदि करून वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व असणारे विद्यमान तथा वैकुंठवासी आदरणीय अध्यापक वृंद तसेच परम आदरणीय परिव्राजकाचार्य परम पूज्य प्रातस्मरणीय सद्गुरु भारतानंदजी महाराज लाडेवडगाव संस्थान पूजनीय स्वामीजींच्या असीम कृपेने त्यांच्याच असणाऱ्या मार्गदर्शनाखाली 2002 साली 13 जून 2002 साली श्री क्षेत्र हरिद्वार या ठिकाणी त्यांच्या आज्ञेने समित्पानीं श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठ या परिस्थितीचा अनुभव आला। हातामध्ये वाळलेल्या समिधा घेऊन सद्गुरु भक्तानंद गिरीजी महाराजांना मी समर्पित झालो। समिधा त्यांच्या चरणारविंदी तिथं वाहिल्या। समिधा म्हणजे वाळलेली लाकडं। ती लाकडं स्वीकारल्याने स्वामीजींनी सांगितलं, म्हटलं ही लाकडं घेऊन आम्ही काय करणार, याच्यावरती ना आम्हाला चहा बनवायचा ना दूध तापवायचं ना काही करायचं, पण हे लाकडं तुम्ही अर्पण केली याचा अर्थ असं होतो की या लाकडांची कुठल्याही प्रकारची तक्रार नसते। काय आम्हाला कोपऱ्यात टाका किंवा आम्हाला जाळा की तोडा की फोडा काही करा, त्या लाकडांची कुठलीही तक्रार नसते। जसे लाकडं वाळलेली लाकडं जशी आपल्याला समर्पित आहेत तसं सद्गुरूंना शिष्याने समर्पित असावं। वचन न मोडी बोलिले ते सद्गुरूंनी दिलेलं जे वचन आहे, जो शब्द आहे, जे वाक्य आहे, जे सांगितलेलं काम आहे ते काम सेवके सांगितले करावे काम येथे उत्पन्न कामा नये। गुरूंच्यासाठी हूं टू करणाऱ्याला नरक प्राप्ती होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी अत्यंत अनुशासन असं सांगितलेलं आहे की गुरूंची सर्वस्वी आज्ञा पालन करावी। लाकडं जसे समर्पित आहेत त्या पद्धतीने आम्हाला अशीच व्यवस्था पाहिजे, आम्हाला हेच पाहिजे आणि अभ्यास करण्याकरता नको ते कारण सांगणं हे या ठिकाणी चालत नाही। म्हणजे जसं लाकडांची कुठलीही तक्रार नाही तसं आम्ही भौतिक परिस्थिती जशी तशी राहू, पण विद्या अध्ययन करत असताना, शास्त्राध्ययन करत असताना, मृदंगाध्ययन करत असताना, वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेत असताना कुठल्याही प्रकारचा कोणत्याही क्षणी आळस आम्ही करणार नाही। असं प्रकारचं जे गुरूंचं वचन असतं आणि ते गुरूंना दिलेलं वचन आपण परिपूर्ण पाळायचं आहे। परीक्षलोकान् कर्मोचितान् ब्राह्मणे, आणि जसं विद्यार्थ्याची परीक्षा घेतली जाते तशी गुरूंची सुद्धा परीक्षाच आहे। परीक्षलोकान् कर्मोचितान्, उचित कर्मापासून परीक्षा करून चांगलं कर्म करून ज्याचा अंतःकरण शुद्ध झालेला आहे त्याला सद्गुरू आपोआपच भेटत असतात। ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा, श्री गुरु अपैसा भेटीची गा। तर आपल्या परम भाग्याने, आपल्या माता पित्यांच्या कृपेने आपणास योग्य असा रामकृष्ण आश्रम म्हणून सद्गुरू रूपाने प्राप्त झालेला आहे। या आश्रमामध्ये आज तागायपर्यंत अनेक साधक घडून गेलेले आहेत। अनेक साधक वृंद या आश्रमामध्ये राहून अध्ययन करून मोठ्या मोठ्या संस्थांचे सध्या मठाधिपती झालेले आहेत आणि या दृष्टीने अत्यंत परंपरा, दिव्य परंपरा प्राप्त असलेल्या या आश्रमात आपण आलेले आहात आणि त्या दृष्टीने आल्यानंतर वेदाध्ययनाचा अधिकार व्हावा आणि जे काही आम्ही स्वामीजींच्या सहवासामध्ये पाहिलं, ऐकलं ते तुमच्याही कानी उतरावं, गळी उतरावं, अंतःकरणामध्ये ठसावं या भावनेने असं म्हटलेलं आहे। योग्य होऊन जे आपण केलं ते आरंभीचे फळ आहे। जे योग्य होऊन आपण करतो करायला सुरुवात झाल्यानंतर त्याचं फल मिळत असतं आणि अयोग्य असताना कितीही जरी आपण प्रयत्न केले तर ते यथायोग्य आपल्या पदरामध्ये लाभ प्राप्त होत नसतो आणि म्हणून ज्ञानार्जनाचे योग्य अधिकारी आपण या ठिकाणी आज बनणार आहोत।
आता हा एक प्रकारचा मौंती बंधन सोहळा म्हणजे एक प्रकारचं लग्नच आहे. हे लग्न कुणाबरोबर आहे? पूज्य पित्यांच्या बरोबर लग्न आहे. अर्थात सर्व आपणा सर्वांचा पिता भगवान पंढरीनाथ आहे. पांडुरंग आमची माता, पांडुरंग आमचा पिता, रुक्माबाई आमची माता, हे जसं म्हटलेलं आहे. किंवा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, सर्व काही नाते आपले भगवंताच्या बरोबर आहेत. मग आपलं मुख्य नातं विद्यार्थ्याचं नातं विद्येशी असतं. आणि म्हणजे एक प्रकारे मातृरूपाने प्राप्त असलेली ही विद्या स्वरूपा यांच्याशी एक प्रकारचं ते लग्न आहे. आता हे लग्न लागल्यानंतर बऱ्याचशा माता पितांना काहींना संशय निर्माण झाले, म्हणजे आमच्या मुलाचं लग्न होतं की नाही पुढं, परत आमचं कसं? तर त्याची कुठली चिंता करण्याचं कारण नाही. वेदाध्ययन शास्त्राध्ययन पूर्ण झाल्यानंतर तुमचे लेकरं खुशाल तुमच्याकडे घेऊन जा. तुमच्या पद्धतीने पुन्हा काही विवाह सोहळा तुम्हाला करायचा असेल करू द्या, पण विद्यार्थ्यांची मानसिकता पाहून का. त्यांची इच्छा असेल आजीवन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून या धर्म कार्याकरता आम्ही जाऊ, तर त्यांच्या इच्छेने त्यांना तशी मोकळीक द्या. कारण विद्यार्थ्यांपेक्षा धन्यवाद खरं त्यांच्या माता पित्यांना देण्याची योग्य आहे. त्याचं कारण असं आहे, एवढ्या धावपळीच्या युगामध्ये आपला मुलगा धर्म कार्याकरता लागावा ही भावना मुख्य त्यांच्या जीवनामध्ये आली. आणि म्हणून मी खरोखर माता पित्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या बालकांना गुरुकुलामध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. असो, जास्त काही न बोलता या ठिकाणी पूजनीय स्वामी भारतानंद गिरीजी महाराजांच्या वतीने या सर्व बालपटूंना, सद्गुरू रामकृष्ण महाराज काळेगुरुजींच्या वतीने या बालपटूंना पूर्ण आयुष्यभर पूर्ती एवढे शुभ आशीर्वाद या ठिकाणी देतो. या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत शब्दसुमनाने या ठिकाणी करूया आणि सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन बालकांना पुनश्च एकदा आशीर्वाद देऊन इतिशम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण.